तर काल होती मकर संक्रांत, त्यामुळे मस्त अशी शेंगदाण्याची पोळी खाल्ली आणि त्यानंतर निघालोत कॉलेजला. कारण आता सण समारंभ जरी असलं तरी कॉलेजला अजिबात सुट्टी नाही आहे. त्यानंतर मग एक थोडाफार छोटासा गोंधळ झाला, जे म्हणजे की आम्ही काल परवा सिलेबस हातात यायच्या आधी ज्या बुक्स नोट्सबुक घेतल्या होत्या त्या कुठेतरी अपुऱ्या पडतात. म्हणजे काही सब्जेक्टला त्या अतिशय शॉर्ट किंवा काही सब्जेक्टला मग अतिशय लाँग असं होत होतं. त्यामुळे मग ते चेंज करायचं ठरवलं आणि कॉलेजमधून एकदा सिलेबस, त्याचा शेड्यूल, परत सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस, परत जे जे काही भेटलं त्याच्यानुसार आम्ही खरेदी करण्याचं ठरवलं आणि परत स्केचबुक पण खरेदी केली. स्केचबुकमध्ये सुद्धा तिथं खूप व्हरायटी होत्या आणि त्यानंतर प्रॅक्टिकल बुक आणि असाइनमेंट बुकसुद्धा आत्ताच घ्यायला सांगितलेले आहेत. कारण जेव्हा असाइनमेंट 2 महिन्याने येते तेव्हा असाइनमेंट बुक, जेव्हा प्रॅक्टिकल अजून 2-3 महिन्याने येते तेव्हा त्या गोष्टी सांगतात, पण त्यासुद्धा आधीच सांगितलेल्या आहेत. आणि परत कॅल्सी घ्यायची होती, जी की कॅसिओ कंपनीची पाहिजे होती, तिथे भेटली नाही. कॅसिओ कंपनीमध्ये बरेच फीचर्स ॲड झाले, जरी रेट जास्त असला तरी बरेच फीचर ॲड झाले, त्याच्यामुळे तीच पाहिजे होती. त्यानंतर रीडिंग रूममध्ये आलो आणि जो शेड्यूल दिला होता त्याच्यानुसार लागणाऱ्या वस्तू वगैरे टिक मार्क करून घेतल्या आणि प्रॉपर रुटीन सुरू करण्याचं ठरवलं. कारण आत्ता एवढे दिवस फास्ट जातात, म्हणजे लेक्चर सिलेबस कंप्लीट करायचा, त्यानंतर ओरल, त्यानंतर प्रॅक्टिकल असाइनमेंट, प्रॅक्टिकलसाठी एक्सटर्नल टीचर येणार, परत प्री सेमिस्टर, युनिट टेस्ट, असं म्हणजे फार गोंधळून जाण्यापेक्षा एक रुटीन चांगला बनवला आणि तो टिक मार्क करून घेतला. त्याच्यानुसार आपल्याला आपला स्वतःचा शेड्यूल चालवता येतो कॉलेजप्रमाणे सुद्धा. तर भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.